काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी उद्या शुक्रवारी कोल्हापूरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनालाही ते उपस्थित राहणार आहेत। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली। राम मंदिराच्या शिखराच्या उभारणीला आजपासून सुरुवात झाली। ते 120 दिवसात 4 महिने तयार होईल। यानंतर मंदिराची एकूण उंची 161 फूट होईल। शीर्षस्थानी धर्मध्वज असेल। बदलापूर येथील शाळेत शिपायाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात देखील अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे। ताज्या घटनेत वानवडी येथील एका नराधमाने 6 वर्षाच्या 2 मुलींचा स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक छळ केला आहे। पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनअप्रोप्रिएटली या ठिकाणी टच केलेला आहे, चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे। एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा FIR दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनअप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनअप्रोप्रिएट पद्धतीनं। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदर स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली। याच व्हॅनमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा दावा ह्या कार्यकर्त्यांनी केला आहे। पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। औंढा नागनाथ पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा चाकूचा धाक दाखवून विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला आहे। नांदेड विभागाच्या वीज कंपनीच्या थकीत देयकांच्या वसुलीसह इतर सूचनांसाठी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत हिंगोलीच्या सहाय्यक अभियंत्यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। त्यांचा मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे। हिंगोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे इंटेलिजन्स बेस इन्व्हेस्टिगेशनच्या आधारे हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 16 मोबाईल, 1 खंजर, चाकू, दुचाकीसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुरुवारी 3 तारखेला पत्रकार परिषद दिली आहे। राज्यात महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये विशेषतः शाळेतील मुलींच्या विरोधातील गुन्हे दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे। बदलापूर प्रकरण झाले त्यानंतर पुणे येथील शाळा बस चालकांचे 8 वर्षाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केले आणि आता मराठवाड्यातील परभणीच्या मानवत येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे उघडकीस आले आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घोषित केला आहे। महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी हा सर्वात मोठा निर्णय समजला जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील साहित्यिक असतील किंवा इतर अनेक मंडळी असतील त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी खूप मेहनत घेतली होती। तसेच पूर्वीपासूनच याची मागणी राजकीय नेत्यांनी देखील लावून धरण्यात आली होती। त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय मराठी माणसासाठी एक अभिमानाचा क्षण असल्याचे बोलले जात आहे। मुख्य संपादक दिलीप गायकवाड, लोक न्यूज महाराष्ट्र।